लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. पार्थ काव्याला घ्यायला जातो. ते दोघे रस्त्याने प्रवास करत असतात. खूप जोरदार पाऊसही पडत असतो. ट्रॅफिक जाम झाल्यामुळे पार्थ गाडी थांबवतो. तोपर्यंत तिथे एक माणूस येतो आणि तो म्हणतो की पुढे जाता येणार नाही. वादळी पावसामुळे पुढे झाड कोसळलं आहे आणि रस्ता बंद झाला आहे. किमान 4-5 तास तर सहज लागतील. हे ऐकल्यानंतर काव्याला काय करावं काही सुचत नाही. तेव्हा काव्या म्हणते, हे सकाळपासून माझ्याच बाबतीत व्हायचं होतं का? तेव्हा पार्थ म्हणतो, पेशन्स ठेवा काव्या, होईल काहीतरी. त्यावर काव्या त्याला उत्तर देते, कसे पेशन्स ठेवू देशमुख? मी सकाळपासून झाले 3 तास उभी आहे आणि मला खूप जोरात वॉशरूमला पण जायचंय आणि आता त्यामध्ये हे 5 तास इथे बसावे लागणार. मी कसं कंट्रोल करू? तेव्हा पार्थ म्हणतो, कंट्रोल करा काव्या, कंट्रोल करा, काहीतरी होईल. तेव्हा काव्या म्हणते, अहो कंट्रोल कसं करू? आमचं तुमच्या मुलांसारखं नसतं ना. जरा माझ्या ठिकाणी येऊन बघा ना माझी काय अवस्था होत असेल. त्यावर पार्थ तिला म्हणतो, मग आता यावरून तुम्ही काय माझ्यासोबत भांडणार आहात का? आपण काहीतरी बघूया, कुठे वॉशरूमला जायची व्यवस्था होते का? म्हणून ते दोघे गाडीतून बाहेर पडतात.